In this lecture, we are going to discuss about the construction of low-cost water closet, use of ready-made toilets, soap pit, etc. In that, the first point which we are going to discuss is rural sanitation. What is the rural sanitation? ग्रामीण भागातली स्वच्छता म्हणजे रुरल सॅनिटेशन. सॅनिटेशन मीन्स स्वच्छता. आता जर आपण बघितलं पॅन्डेमिक आहे, पॅन्डेमिक मध्ये आपण सगळ्यात जास्त लक्ष कशाकडे द्यायला लागलोय, स्वच्छताकडे द्यायला. जेणेकरून स्वच्छ आपण राहिलो तर आरोग्य ऑटोमॅटिक आपलं चांगलं राहील. अशा दृष्टिकोनातून जो अभ्यास आहे तो अतिशय पूर्वीपासून आपण केलेला आहे, तर ते फॉलो होत नव्हतं. आता हे भीतीपाठी ब्रह्मराक्षस म्हटल्यासारखं कोरोना व्हायरस आल्यामुळे आपल्याकडे सॅनिटेशन या सॅनिटायझर सगळं युज होत आहे. पूर्वी सॅनिटायझर खरेदी केलेलं पण कधी केले का विचार करा, पण कधी आठवत पण नाही. तर आता हे जे सॅनिटेशन आहे हे फार महत्वाचं झालेलं आहे. हे कोरोनामुळेच नाही, एकूण जर आपण सॅनिटाईज पद्धतीने राहायला लागलो, आपल्या नशिबानं भारतात आपल्याला लहानपणी सगळ्यांना इंजेक्शन चांगल्या पद्धतीने दिल्यामुळं आपल्याकडे एवढं थैमान घातलेलं नाही कोरोनानं. तरी देखील हे सॅनिटेशन हे अतिशय महत्वाचं आहे. ग्रामीण भागातलं सॅनिटेशन तर जास्त महत्वाचं आहे. कारण people in the rural area live in a very social manner, and due to their the person to person contact is at very high rate as compared to the city areas. That means there is a very good contact in between the persons. Their social life in the rural area is very healthy in relationship. Due to that, the sanitation is required. Otherwise, what will happen? The spread of any time of pandemic is up to a very serious level. So, to avoid this, the rural sanitation is of much importance as compared to the city in the rural area. So, the first point which we are going to see is the rural sanitation. Due to improper sanitation facility, facing unhygienic, which produces odor and village becomes dirty. So, due to the improper sanitation facility, it is becomes unhygienic. Living becomes unhygienic. What is the meaning of this? नीट पद्धतीनं जे सॅनिटेशन आहे किंवा जे स्वच्छता आहे ते ग्रामीण भागातल्या फॅसिलिटीज आपण चांगले दिलेले नाही, त्यामुळे तिथं जे राहणीमान आहे ते अतिशय अनहायजेनिक होण्याची शक्यता असते. तुम्ही जर कुठेही ग्रामीण भागात गेलात तर तिथं गोट्यात वगैरे गेला तर बघा अतिशय ओडर वगैरे येण्याची शक्यता जास्त असते. ठराविक ठिकाणी अतिशय गोट्यात गेलं तरी गोट्यात आलंय असं देखील वाटत नाही, इतकी चांगल्या पद्धतीने स्वच्छता पाळली जाते. तर बऱ्याच ठिकाणी हे हायजेनिक पणा जे असते किंवा ती जी स्वच्छता असते ती चांगली येत नाही, ज्यानं अनहेल्दी कंडिशन्स तयार होतात, आजारपणाची शक्यता वाढते. अतिशय असं घाणेरडा वास येऊ शकतो. त्या वासामुळे पण लोकांना आजारी पडू शकतात. जनावर देखील या वासांमुळे इन्फेक्शन वाढू शकतं. तिथंच मूत्र मल हे सगळ्या गोष्टी साठून राहिल्या तर त्यातनं घाण वास पण येतं आणि बॅक्टेरियाच्या पण संख्येत वाढ होते आणि अशा पद्धतीनं तिथं सगळ्या एरिया जे आहे ते कंटॅमिनेट होऊन त्यातनं आजार पसरण्याची शक्यता वाढते. ह्यासाठी हे सगळं होऊ नये यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर ग्रामीण भागातली स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. नो कॅरी सिस्टीम इज present. So people follow conservancy system. The carriage system cannot be provided because of scarcity of water. So these people have no idea to be used to provide sanitation. एक लक्षात घ्या, खेडेगाव जर तुम्ही बघितलं तर ड्रेनेज सिस्टीमचा पत्ताच नसतो, ठिकाण ठिकाण नसतं. ते का नसतं, तर याचं कारण असं आहे की तिथं पाण्याची कमतरता असते. पाण्यात जे त्या तकतीनं पाणी तिथं पोचलं पाहिजे किंवा ज्या प्रमाणात तिथं पाणी पोचलं पाहिजे त्या प्रमाणात तिथं पाणी पोचत नसल्यामुळं आपण जे वेलॉसिटी आहे, लक्षात घ्या, गटर बांधलं, ड्रेनेज बांधलं तर त्यातनं मागणी येणारं पाणी पुढं पुश होऊन ते ग्रॅव्हिटीनं गेलं पाहिजे. तर पाण्याची एकूण मागण्यानुसार पुरवठा होत नसेल तर तिथं कुठल्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीनं ड्रेनेज बांधू शकत नाही. मग त्यामुळे उकिरडे हे तयार होतात, लक्षात घ्या. आणि उकिरड्याचं तिथं जे प्रॅक्टिस आहे, पाणीच कमी असल्यामुळं त्यांना जे योग्य वाटते त्या पद्धतीने त्यांनी त्या कचरा किंवा जे घन कचरा आहे त्याचा त्यांनी निचरा करायचा प्रयत्न करत असतात उकिरड्याच्या सहाय्याने. त्यातनंच ते खत वगैरे करतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर खरं जर व्यवस्थित काळजी न घेता जर हे असं खत वगैरे आपण तयार करायला सुरुवात केली तर यातनं जो होणारा दुष्परिणाम आहे तो अतिशय डेंजरस आहे आणि यातनं आपल्याला अतिशय मोठे प्रॉब्लेम्स भविष्यात येऊ शकतात. ते टाळण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामीण स्वच्छता योजनेची लागू करून तिथं अतिशय चांगलं स्वच्छ ग्रामीण भाग करणं गरजेचं आहे. लो कॉस्ट टॉयलेट शुड बी कन्स्ट्रक्टेड. ग्रामीण भागात जर तुम्ही बघितला तर घर अतिशय मोठे असतात,
हॉल वगैरे तर पाहिलात तर तुमचे 25 फूट व 25 फुटाचे देखील मोठे मोठे अतिशय चांगली घरं असतात, दगडी बांधकामचे असतात, सगळं असतं, पैसा देखील असतो. तर ती लोक शक्यतो कुठल्याही पद्धतीनं संडास बांधायला तयार नसतात घरात. टॉयलेट म्हणजे संडास मराठी भाषेत सांगायचं झालं तर. कारण त्यांना ते खर्च करायला नको असते. त्यांचं कसं असतं, एकूण बाहेर हवेशीर जाण्यावर त्यांनी जास्त भर द्यायची त्यांची सवय असते. त्यामुळं जर आपण त्यांना कमी खर्चात जर टॉयलेट बांधून द्यायची आपण उपाययोजना केली तर त्याला ते थोडेफार प्रमाणात तयार होऊ शकतात. आणि या दृष्टिकोनातून आपण विचार करणे आणि त्यांना स्वस्तात संडास बांधून देणे फार महत्वाचं आहे. नेक्स्ट इज नेसेसिटी ऑफ रुरल सॅनिटेशन. रुरल सॅनिटेशनची गरज काय आणि त्याचे उद्देश काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह बघा. सिवेज प्रोड्युस्ड शुड नॉट कंटॅमिनेट ग्राउंड वॉटर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? जे सिवेज तयार झाले ग्रामीण भागात ते कुठल्याही पद्धतीनं ग्राउंड वॉटर जे आहे, जे विहीर खालचं जमिनीच्या आतलं जे पाणी आहे त्याला कुठल्याही पद्धतीनं कंटॅमिनेट करता कामा नाही. म्हणजे आपण वर साठलेलं जे पाणी आहे ते खाली जमिनीत मुरून खालच्या पाणी पातळीत ते मिक्स होऊ शकतं. एकदा ते मिक्स झालं तर त्याला पुढे ट्रीटमेंट करून व्यवस्थित करणं फार अवघड जातं. त्यात बॅक्टेरिया वाढतात, त्यात इन्फेक्शन करण्याची जे पॅरासाइट्स आहेत त्यांची वाढ अतिशय जास्त प्रमाणात होते आणि ते पुढे जाऊन आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं हे कंटॅमिनेट न होऊ देण्यासाठी त्याला ग्रॅव्हिटीच्या थ्रू गावाबाहेर नेऊन हे सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. द सेकंड पॉइंट इज एक्सपोज्ड सिवेज टू फ्लाईज मे ऍक्ट ॲज अ कॅरियर. एक लक्षात घ्या, ग्रामीण भागात जे उकिरडे असतात किंवा घाण पाणी जे साठलेलं असतं इथं माशा बसतच असतात. फ्लाईज म्हणजे माशा, ते बसतात, तेच माशी उडून येऊन आपल्या अन्नावर बसतं आणि त्यातनं इन्फेक्शन पसरण्याची शक्यता फार जास्त असते. ते बसलेलंच पाय घेऊन आपल्या येऊन अन्नावर किंवा आपल्या स्वयंपाक केलेल्या गोष्टींवर येऊन बसतं आणि ह्यातनं इन्फेक्शन वाढत जातं आणि ह्यालाच आपण कॅरियर म्हणतो. कॅरियर म्हणजे दुसरं तसं काय नाही, माशांमुळे आजार पसरण्याची शक्यता किंवा तीव्रता फार वाढत जाते आणि हे मासे जे आहे ते कॅरियर म्हणून काम करतात. Sewage should not cause any bad odor or unhygienic condition. हे जे सिवेज आपण खेडेगावात तयार झाले किंवा अस्वच्छ गोष्टी जे खेडेगावात असतात, शेण असतं, गोठ्यातला घाणेरडा जो मळमूत्र आपण बाहेर काढतो त्यातनं कुठल्याही पद्धतीनं घाणेरडा वास आणि अनहायजेनिक कंडिशन म्हणजे आजारी पडण्यासारखं वातावरण तिथं तयार होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. हे पण आपला सगळ्यात मोठा उद्देश आहे. सिवेज शुड बी डिस्पोज्ड अवे फ्रॉम द विलेजेस. हे जे सिवेज तयार झालंय हे ग्रामीण भागापासून फार लांबच्या अंतरावर नेऊन त्याला व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, गावाचा पूर्ण भागच जो आहे तो राहण्याचा लायकीचा राहणार नाही. सगळीकडे असं ओलसरपणा राहील, घाण वास येईल, आजारी येईल, इन्फेक्शन्स वाढत जातील, गावाचं आरोग्य पूर्ण धोक्यात येण्याची शक्यता वाढत राहते आणि हे सगळं टाळण्यासाठी हे रूरल सॅनिटेशन अतिशय गरजेचं आहे. सिवेज प्रोड्यूस शुड बी ट्रीटेड अँड कन्व्हर्टेड इनटू फर्टिलायझर्स. खेडेगावात किंवा ग्रामीण भागात अतिशय चांगलं सोय असते. जे सिवेज तयार झालंय त्याला आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं पाहिजे आणि ट्रीटमेंट देऊन त्याला चांगल्या पद्धतीचे खतात रूपांतर केलं पाहिजे. खेडेगावात जर तुम्ही बघितलं तर बघा, शेणखत वगैरे प्रत्येक घरात घरात तयार होत असतात. ते शेणखत वापरून ती लोक आपल्या शेती चांगल्या पद्धतीनं पिकवायचा प्रयत्न करत असतात. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शेतीचा चांगला उपयोग करून हे जे सिवेज तयार झाले ते कसं करायचं असं लक्षात घ्या. खाली शेण अंतरून परत वर मातीचा एक थर, परत शेण मातीचा थर, असं करत आपण कव्हर करत गेलं तर बाहेरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये कुठल्याही पद्धतीचं घाणवास देखील येणार नाही आणि आजार देखील पसरणार नाहीत. अशा पद्धतीने हे करणं अतिशय गरजेचं आहे. Now, the next point which we are going to discuss today is low-cost water closet. It can be constructed using low-cost materials. It is very important under Total Sanitation Campaign program, that is TSC.
total sanitation campaign program. According to UNICEF, the cost of each toilet is just about ₹3,500 to 5,000 including all materials. जर आपण ग्रामीण भागातील लोकांना आहे ते लोकल मटेरियल वापरून टॉयलेट्स म्हणजे संडासे बांधून द्यायला सुरुवात केली तर फार चांगल्या पद्धतीने आपण ग्रामीण भागात अतिशय स्वस्तात आहे ते मटेरियल तिथले तिथं वापरून संडास बांधून देऊ शकतो. आपलं जे सगळ्यात महत्वाचं टोटल सॅनिटेशन कॅम्पेन प्रोग्राम आहे ज्याला आपण TSC म्हणतो, त्या पद्धतीने याच्यात अंडर आपण हे चांगल्या पद्धतीने बांधकाम करून देऊ शकतो. जे युनायटेड नेशन्सचे युनिसेफ आहे त्यांच्या अनुसार प्रत्येक टॉयलेट बांधकाम करायला फक्त 3,500 ते 5,000 रुपये खर्च येतं, सगळं मटेरियल सहित. त्यामुळं संडास जे आहे ते लो कॉस्ट मध्ये बांधून देणं अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात लोकांना हे उपयोगी पडू शकतं. Next is low cost toilet needs a toilet pan, superstructure, support devices, local cement fabricators and masons. The waste from toilet is disposed into a dug pit near toilet. जर ग्रामीण भागात आपण संडास बांधत असेल तर ते सगळ्यात पहिलं काय लागतं, संडास बांधावं लागतं, त्यावरती थोडंसं बांधकाम करावं लागतं, कच्चं असलं तरी चालतंय. त्यानंतर सपोर्टची जी डिव्हाइसेस असतात पाण्याची सोय करायला लागते, तिथल्या लोकल एरियातला जो गौंडे आहे तो लागतो. आणि एवढंच नाही, जर त्या लोकांचे जे मळ आहे ते तिथंच बाजूला साईडच्या बाजूला एखादा खड्डा काढून तिथं आपण सगळ्या गोष्टी साठवून चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट देऊन त्याचा खतात रूपांतर अशी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं करू शकतो. नेक्स्ट इज in rural area where shortage of water is observed, toilet pan is fitted with high degree of slope for saving water. ग्रामीण भागात जर तुम्ही बघितला तर पाण्याची कमतरता ही असणे अतिशय स्वाभाविक आहे आणि हे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असंच दिसून येतं की पाण्याची कमतरता आहे. अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, संडासचं भांड जास्त स्लोप असलेलं बसवावं लागेल, मोर स्लोप. ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन्स, द वॉटर नीडेड इज लेस. मळ जे आहे ते कमीत कमी पाण्यात खाली निघून जाईल आणि एकूण लागणार जे पाणी आहे ते आपल्याला कमी लागतं. Now what is the meaning of ready-made cabin of toilet? So we are going to see here with the help of few points. Ready-made cabin of toilet is made using RCC with a door of FRP material and toilet pan of ceramic material. These toilets are also called as mobile toilets. These are portable types of toilets and used at congested locations in city, fire camps, etc. जे रेडीमेड टॉयलेट्स असतात ते तयार असतात, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकतो आपण. ते एक एकदम सिंपल सांगायचं म्हणजे मुव्हेबल असतं, केबिन बांधलेले असतात आणि त्याला एखाद्या ट्रॉलीवर वगैरे आपण माउंट करून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकतो. ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं असतं. RCCचे जे दरवाजे असतात ते RCCचं जे स्ट्रक्चर बांधलेलं असतं आणि त्याला फायबरचा पण दरवाजा बसवलेला असतं. त्यात सिरॅमिक जे आहे सिरॅमिकचे आपण संडासचं भांड बसवलेलं असतं आणि याला आपण मोबाईल टॉयलेट्स म्हणतो, कारण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर अतिशय सोप्या पद्धतीने आपण नेऊ शकतो. हे शक्यतो वापरतात कुठं, जिथं कंजेस्टेड एरिया, सिटी एरियात किंवा फेअर कॅम्प्स वगैरे मोठे मोठे प्रदर्शन वगैरे आपण जिथं भरवतो. प्रदर्शन वगैरे काय नेहमी 12 महिने नसतात, 8 दिवस 10 दिवस असे प्रदर्शन असतात. मग त्यासाठी कायमस्वरूपी तिथे इन्व्हेस्ट करणं फायद्याचं नसतं. त्यासाठी तिथे आपण काय करतो, असे मोबाईल टॉयलेट्सचा आपण जास्तीत जास्त वापर करून तिथले पैसे वाचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. द सेकंड पॉइंट इज the ready-made toilets are made using fiber reinforced plastic FRC which is material with ceramic pan. हे जे आपण तयार करत असतो हे कशा पद्धतीने तयार करतो, हे आपण तयार करतो फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिक मटेरियल वापरून. म्हणजे फायबर्स वापर करून प्लास्टिक मध्ये फायबरचा यूज करून ते मटेरियल वापरतो आणि सिरेमिकचं जे संडासचं भांड आहे त्याचा उपयोग करून आपण या गोष्टीचा यूज करत असतो. The waste from the toilet cabin is collected in bins installed below the pot. इथे अतिशय सोपं आहे. वर केबिन असेल त्या खालीच आपण मोठे मोठे पॉट्स ठेवलेले असतात, त्याच जे मळ साठलं जातं. देर आर सॅनिटेशन एजन्सीज विच कलेक्ट द वेस्ट फ्रॉम द बिन्स. व्हेन फुल दे कनेक्ट द आउटलेट ऑफ द बिन्स टू द hose pipe and is sucked using pumps in a big portable tanker. The bins are spreaded with antibacterial powder to fight with bacteria and keep toilet reusable with good hygiene. हे जे आहे लक्षात घ्या, हे कसं साली जे साठलेलं मळ असतात ते घेऊन कोण जाणार, ते जर गव्हर्नमेंटची एजन्सीज असतात किंवा आता तर प्रायव्हेट एजन्सी पण आलात, जे काय करतात ते तुम्ही सेप्टिक टँकचं जे पूर्ण भरल्यानंतर पंपच्या सहाय्यानं नगरपालिकेचे किंवा ग्रामीण भागातले जे टँकर्स आहेत ते येऊन पंपच्या सहाय्यानं ओढून ते घेऊन जाऊन त्याचं डिस्पोज करतात. त्याच पद्धतीने याचं पण केलं जातं. आणि एवढंच नाही, ते
परत रियूज होण्यासाठी तिथं आपण चांगल्या पद्धतीचं पावडर यूज करून हे गुड हायजीन आपण मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो. रेडीमेड टॉयलेट मॅन्युफॅक्चरर्स विल गेट यू इन टच विथ वेस्ट कलेक्टिंग एजन्सीज while the toilet is provided for any event. रेडीमेड टॉयलेटचा जो मॅन्युफॅक्चर असतो ते तुम्हाला वेस्ट एजन्सीच्या प्रोव्हाइड करून स्वतःच तुम्हाला देत असतो, जेणेकरून कुठल्या पद्धतीस तुम्हाला अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीनं हे वॉटर जे रेडीमेड टॉयलेट्स आहेत त्याचा आपण चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकतो.